नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चटपटीत असं रगडा पॅटीस, जो की 2 साहित्यापासून बनतो आणि बाकीचं साहित्य फक्त गार्निशिंगसाठी असतो आणि टेस्ट तर खूप भन्नाट लागते. तर तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी रेसिपी अपलोड केली की तुमच्याकडे नोटिफिकेशन येऊन जाणार. तर चला मग सुरू करूया आपल्या आजच्या रेसिपीला, रगडा पॅटीस रेसिपीला. तर कांदा, टोमॅटो, शेव, इमली चटणी, हिरवी मिरची चटणी, त्यानंतर थोडे अनार आणि चाट मसाला, जिरा पावडर, हे सगळं साहित्य आपल्याला गार्निशिंगसाठी लागणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं इथे आहेत बटाटे आणि वाटाणा. वाटाणा तुम्ही कोणताही घेऊ शकता. पांढरा पण वाटाणा घेऊ शकता किंवा हिरवा पण वाटाणा घेऊ शकता. तर इथे मी 3 बटाटे बॉईल करून घेतलेले आहे. आता आपण ते स्मॅश करून घ्यायचे आहे चांगले. तर मी ते आधीच आता इथे स्मॅश करून घेते. बटाटे आता स्मॅश करून झालेले आहेत. तर आता आपण यामध्ये मी अर्धा पाऊण चमच मीठ ॲड केलेला आहे. त्यानंतर याला एक छान फ्लेवर येण्यासाठी मी 1 चमच चाट मसाला टाकून घेत आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे सर्व साहित्य आधी एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर याला बाइंडिंग येण्यासाठी आपण यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर घेत आहे. हवं तर तुम्ही मैदा पण घेऊ शकता किंवा जाड पोहे पण टाकू शकता किंवा यामध्ये ब्रेड पण टाकू शकता. तर मी आता इथे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आणि तो आता छान आपण मिक्स करून घ्यायचा आहे आणि बघायचं आहे आपले टिक्की तयार होते की काय ते. आता मी यामध्ये अर्धा चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेत आहे आणि ती पण यामध्ये छान मिक्स करून घेते आणि बटाटे हे जर खूप गिले असले, त्याचा स्मॅश जर थोडा गिला असला तर कॉर्नफ्लॉवर जास्त लागतो, नाहीतर 3-4 चम्मचमध्ये कॉर्नफ्लॉवर होऊन जातो आणि त्यामुळे टिक्की छान बनते. मी याला आता छान एकजीव करून घेते. जर तुम्ही जाड पोहे टाकत असणार बाइंडिंगसाठी तर त्याला आधी भिजू टाकून घ्यायचे किंवा ब्रेड घेतलं तर त्याला छान क्रश करून घ्यायचं आणि मग यामध्ये ॲड करायचं. तर इथे आपला टिक्की डो तयार आहे. तर आपण टिक्की बनवण्याच्या आधी मी इकडे आता पॅन गरम करायला ठेवत आहे. गॅस ऑन केलेली आहे. आता पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेते आणि त्याला गरम होईस तोपर्यंत आपण तिकडे टिक्की तयार करून घेऊया. तर मी आधी हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून ती बनवताना चिपकू नये आणि टिक्की पण छान व्यवस्थित बनावी. तर मी आता इथे एक छोटासा गोळा घेतलेला आहे, त्याला राऊंड राऊंड करून असा फ्लॅट केलेला आहे. हे खूप जाड पण नाही करायचं आणि खूप पातळ पण नाही करायचं. या शेपचे तुम्ही करू शकता. तुम्हाला जो शेप आवडतो त्या शेपचे करू शकता. तर मी ते आता सर्व टिक्की तयार करून घेते. तर इथे आता टिक्की बनवून झालेली आहे. आपण आता याला शॅलो फ्राय पण करू शकतो किंवा तुम्हाला हवं तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. तर आपण आता इथे शॅलो फ्राय करण्यासाठी तवा किंवा पॅन घ्यायचं. तर पॅन गरम झालेला आहे आणि आता आपण यावर टिक्की ठेवून द्यायची आहे. तर याला मीडियम फ्लेमवरच टिक्कीला होऊ द्यायचं आहे. कारण आपण हाय फ्लेम केली तर ते आधी खालून लवकर जळत येणार. त्यामुळे आपण हे मीडियम फ्लेमवरच शिजवून घ्यायचे आहे. आणि आता आपण जवळपास हिला 5-7 मिनटं लागते एका बाजूने व्हायला. एक बाजू झाली की हिला पलटवून घ्यायचं आहे आणि वरून याला थोडंसं तिथलंच तेल लावून घ्यायचं आहे. तर इकडे टिक्की होतपर्यंत आपण तिकडे रगड्याची तयारी करून घेऊया. तर यासाठी मी इथे वाटाणाला रात्रभर भिजत ठेवलेलं होतं आणि आता कुकरमधून मी 2 शिट्टी काढून घेतलेल्या आहे. तर ते छान स्मॅश होते आहे. तर आणि स्मॅश पूर्णपणे नाही करायचं, पूर्णपणे त्याची पेस्टसारखं नाही करायचं. तर एक-एक वाटाणा दिसला पण पाहिजे. पण आपण स्मॅश केल्यामुळे काय होते, त्या रस्स्याला पण म्हणजे जी ग्रेव्ही टाईप तयार होते त्याला पण एक फ्लेवर येतो. त्यामुळे मी हे स्मॅश करून घेते थोडेसे. तर आता आपले इथे वाटाणे छान स्मॅश झालेले आहेत. तर हे घट्टसर असल्यामुळे आता मी यामध्ये 1-1.5 ग्लास पाणी ॲड करते आणि आपण याला पुन्हा 5 मिनटं उकळून घ्यायचं आहे. तर मी पाणी टाकून घेते.
आता आपण इथे 1 चम्मच मीठ ॲड करत आहोत. त्यानंतर याला एक छानसा फ्लेवर येण्यासाठी मी 1 चम्मच चाट मसाला टाकत आहे आणि त्यानंतर अर्धा चम्मच धना पावडर टाकून घेत आहे आणि हे छान मिक्स करून घेते आणि याला आपण आता 5 मिनिटं पुन्हा उकळू द्यायचं आहे. तर इथे मी गॅस ऑन केलेली आहे आणि आता गॅसवर कढई ठेवून दिलेली आहे. तर आपण आता याला 5 मिनिटं छान उकळून घ्यायचं आहे. तर इकडे आपले आता पॅटीस पण एका बाजूने झालेले आहे. तर आता आपण ते पण पलटवून घेऊया. तर मी त्यांना पलटवून घेते आणि त्या बाजूने पण याला छान खरपूस होईस्तोपर्यंत फ्राय करून घेते. तर किती छान रंग पण आलेला आहे आणि छान फुललेली पण आहे आपली टिक्की. तर आपण या बाजूने पण तिला छान फ्राय करून घ्यायची आहे. तर इथे आपली टिक्की तयार आहे. ती छान झालेली आहे. तर मी हे आता एका प्लेटमध्ये काढून घेते. आपली टिक्की आता तयार आहे. आपलं पॅटीस तयार झालेलं आहे. तर वाटाण्याला एक फ्लेवर येण्यासाठी मी तिथे लसूणचा तडका टाकून घेत आहे. तर त्यासाठी मी पॅन गरम केलेला आहे. त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये मी अर्धा चम्मच अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घेत आहे आणि ते मी या रगड्यामध्ये टाकून घेत आहे. त्यामुळे एक छानसा असा फ्लेवर येतो त्याला. लसूणचा तडका टाकून झाल्याच्या नंतर याला आपण आता 2 मिनटं उकळू द्यायचं आहे आणि उकळलं की यावर कोथिंबीर टाकून आपण आता प्लेट तयार ला घ्यायची आहे. तर सुरुवातीला आपण इथे प्लेटमध्ये रगडा टाकून घेणार आहोत. खाली बेस रगड्याचा असतो. तर मी प्लेटवर रगडा काढून घेते आणि आपल्याला हे साहित्य गार्निशिंगसाठी लागणार आहेत. तर रगडा टाकून झाल्याच्या नंतर यावर मी जिऱ्याला थोडंसं भाजून त्याची पूड केलेली आहे, जिरेपूड केलेली आहे. तर ती चिमूटभर टाकून घेते, यावर स्प्रेड करून घेते. त्यानंतर आपण यावर आता इमलीची खट्टी-मिठी चटणी टाकून घ्यायची आहे. कारण आपल्याला चटपटीत करायचं असल्यामुळे मी इमलीची खट्टी-मिठी चटणी यावर टाकून घेते. त्यानंतर आपण यावर टिक्की ठेवून द्यायची आहे. तर मी ते 2 टिक्की ठेवत आहे मध्ये आणि आता यावर पुन्हा आपण जी हिरवी चटणी आहे आपली यामध्ये मी पुदिना, 4 मिरची आणि थोडंसं कोथिंबीर आणि मीठ, थोडंसं चिमूटभर साखर याला मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे. तर ही चटणी मी टाकून घेत आहे आणि वरून थोडंसं पुन्हा आपण इमलीची चटणी टाकायची आहे आणि त्यानंतर वरून पुन्हा थोडंसं जिरेपूड टाकायचं आहे. त्यानंतर आपण यावर थोडंसं चाट मसाला पण टाकायचा आहे. नंतर मी इथे बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकून घेत आहे आणि कांद्याशिवाय रगडा पॅटीसला मजा येणार नाही आणि त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो पण टाकून घेते. टोमॅटो टाकून झाले की मी यावर आता बारीक शेव टाकून घेत आहे आणि त्यानंतर अनारचे दाणे मी गार्निशिंगसाठी काही टाकत आहे. इथे आपली रगडा पॅटीस प्लेट तयार आहे आणि खूप टेस्टला छान झालेली आहे. तर तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट्स करून सांगा. अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि खूप लाईक शेअर कमेंट्स करा आणि व्हिडिओ बघत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग.